आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड। टीव्ही बंद का केली या कारणावरून केली मारहाण, एका विरुद्ध गुन्हा दाखल। वरुड तालुक्यातील करसगाव गांधीघर येथील घटना। टीव्ही बंद का केली या कारणावरून एकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील करसगाव गांधीघर येथे घडली आहे। या प्रकरणी बिनोडा शहीद पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी राहुल याने त्याच्या घरातील टीव्ही बंद केली असता आरोपी उमेश याने टीव्ही बंद का केली या कारणावरून राहुलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व हातातील लाकडी काठीने मारून जखमी केले व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी फिर्यादी राहुल मनोहर बहुरूपी राहणार करसगाव गांधीघर यांच्या तक्रारीवरून बिनोडा शहीद पोलिसांनी उमेश दौलतराव युवनाते वय वर्ष 38 राहणार करसगाव गांधीघर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बिनोडा पोलीस स्टेशन करीत आहे। वरुड शहरातील मंगल कार्यालयासमोरून दुचाकी लंपास। लग्न समारंभाकरिता गेलेल्या इसमाने त्याची 20,000 रुपये किमतीची MS27BY 4903 क्रमांकाची दुचाकी शहरातील रामदेव बाबा मंगल कार्यालयासमोर उभी केली होती व तो लग्नाकरिता मंगल कार्यालयामध्ये गेला। मात्र परत आल्यानंतर त्याला दुचाकी आढळून आली नाही। ती अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना 18 एप्रिल रोजी घडली आहे। या प्रकरणी दिगंबर झडपे राहणार बोर्डी तालुका अचलपूर यांनी वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्या आधारे अज्ञात चोरट्यांविरुद्ध वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलीस करीत आहे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।